बॉलिंग मार्क वरती साहिलला इंट्रोड्यूस केलं गेलंय. चला बॅटिंग टीम आपला एक एक्स्ट्रा प्लेअर बाबू भूमी 11 वक्रतुंड आपण दुसरी मॅच खेळतायत. बॅटिंग मार्क वरती अभिषेक आणि त्याच्या सोबतीने सर्वांनाही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोघांवरती जबाबदारी मोठ्या मॅच मध्ये 4 वर्षी मॅच आहे. लेगस्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या रूपाने सुरुवात होतीये. श्री गणेशा होतोय. सेकंड राऊंडची मॅच आहे. ऑलरेडी तुमचं टायमर सुद्धा ऑन झालाय. 9:59 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. बॅकफुटवरती गेले, पंच केलंय. रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचे प्रयत्न होते. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. धावफलक 1ने पुढे सरसावलं जाणार आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. फेकी थोडीशी वाईडिश आहे. रनआउटच्या रूपामध्ये पंच आपल्याला सुद्धा विनंती, आपण ताकीद द्या. नेक्स्ट बॅटर ऍड होणं गरजेचं आहे. एवढा वेळ जर आपण कंझ्युम केला तर अर्थातच तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे. न्यू बॅटर अभिषेकला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र आपण पाहिला टप्पा, चेंडू गरकन फिरलाय तर खरा आणि त्यासोबतच यष्ट्यांचा सुद्धा वेध घेतलाय. फलंदाज बाद. यू मिस आय विल. प्रशांत चषक 2025 आणि आता इथे आगमन झालेले आहे ते म्हणजे माननीय श्रीयुत अविनाश जाधव साहेब, मनसे नेता, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. माननीय श्रीयुत अविनाश जाधव साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ दिलेला या स्पर्धेकरता त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ते हार्दिक 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 आभार. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित यशवंत शेख. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. मुख्य मंचावरती अर्थातच एक युवा नेतृत्व आणि अर्थात एक हॅलो चेक जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय मनसे नेते अविनाजी जाधव सरांची हॅलो शेख. हॅलो 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 शेख. हॅलो हॅलो चेक.
हॅलो चेक. जाऊया मॅचच्या दिशेने धावांचा विचार केला. धावफलकावरती 3 धावा आहेत. मान्यवरांची उपस्थिती आपण मुख्य मंचावरती पाहतोय. मान्यवरांच्या माहितीसाठी आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आहे. तब्बल 1,00,000 रुपये क्रमांकाचं अर्थातच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. प्रसिद्ध अशी ख्याती असलेले म्हणजेच माननीय श्रीयुत अविनाश जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित. चेक. जाऊया मॅचच्या दिशेने. मान्यवरांच्या माहितीसाठी देवा आपण पाहिलं वय वर्ष 17 वर्षाचा गोलंदाज आहे. परंतु काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. अजून एक चांगला बॉल. यॉर्करचा वापर समोरच्या दिशेने खेळला. रनआउटची संधी आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच मानकरी देवा ठरला होता. वय वर्ष 17 जरी असलं तरी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रशांत चषक 2025 ची दुसरी रजनी आपण पाहतायत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. क्रिकेट खेळण्यासाठी वय नाही तर चिकाटी लागते आणि तीच चिकाटी आपण पाहतोय. अर्थातच देवा दाखवतोय. वय वर्ष 17 जलद गतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय मुख्य मंचावरती. माननीय श्री मनसे नेते अविनाशजी जाधव सर अर्थातच स्वतः एक खेळाडू सुद्धा आहेत. क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. भला मोठा अर्थातच दहीहंडी या खेळामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. एक कुशल नेतृत्व युवा नेता मुख्य मंचावरती आपण पाहतोय. प्रशांत चषक 2025 च्या माध्यमातून काय गोलंदाजी हाताळली. या देवाचा विचार केला. या षटकामध्ये फक्त आणि फक्त तब्बल 4च धावा खर्च केल्यात. चला देवाचं षटक पाहून इथे अजून प्रभावित झाले म्हणजेच आमचे व्यासपीठावर नेते म्हणजेच माननीय श्रीयुत अविनाश जाधव साहेब. थोड्या वेळापूर्वी जर इकडच्या एका मान्यवरांनी देखील त्याला रोख रक्कम देऊन सन्मानित केलेलं. या छोट्याशा मूर्ती म्हणजे देवाचं कामगिरी पाहून प्रभावित झालेले आहेत माननीय श्रीयुत अविनाश जाधव साहेब. मी जरा थोडस विनंती करतो. थोडासा सत्कार सोहळा येथे पार पाडण्यात येत आहे. चला पंचांना सुद्धा विनंती असेल 2 मिनिटं मॅच थांबवायची. आपण मुख्य मंचावरती एक सत्कार घेतोय. मनसे नेता ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीयुत अविनाश जाधव साहेब. थोर समाजसेवक म्हणजेच सर्व जनतेचे छोटे मोठे कोणतेही प्रश्न जर त्यांच्याकडे गेले तर हे त्याचं निवारण होणारच याची आम्हाला 100% खात्री असते. अशी प्रसिद्ध ख्याती म्हणजेच माननीय श्रीयुत अविनाश जाधव साहेब. चेक. जाऊया मॅच. हॅलो चेक. जाऊया मॅचच्या दिशेने. धावांचा विचार केला. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 7 आहेत. 7 ऑन द स्कोर कार्ड. काय गोलंदाजी राहिली. कौतुक करावं लागेल. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. फक्त आणि फक्त 3 5च्या सरळ 7 धावा आल्यात.
शिख बॅटिंग मार्क वरती सध्या हितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती सध्या हितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. खूप चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा राहिली होती, परंतु पुन्हा एकदा देवा याचे हार्दिक अभिनंदन. आता जे व्यासपीठावर उपस्थिती होती ती माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांनी देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला. आमच्याकडून त्यांनी विचारपूस देखील केलेली आहे या छोट्याशा व्यक्तिमत्व म्हणजे देवा याची गोलंदाजीबद्दल. तर नक्कीच आम्ही नंतर तुमचा पाठपुरावा घेऊ देवा यांचा, कारण तुम्हाला नक्कीच त्यांची देखील प्रशंसा लाभलेली आहे माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांची. पुन्हा एकदा देवा याचे अभिनंदन. आणि आता सामन्याकडे वळूया माझे मित्र समालोचक यशवंत यांच्यासह. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. स्काय रायडरने आतापर्यंत संपूर्णपणे या मॅच वरती पकड बनवली आहे. धावांचा विचार केला फक्त आणि फक्त तब्बल 8 धावा धावफलकावरती आहेत, 9 धावा धावफलकावरती आहेत, 9 ऑन द स्कोर कार्ड. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे मात्र ब्लॉक होलचा वापर केला गेलाय. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 10 आहेत, 10 ऑन द स्कोर कार्ड. समोरच्या दिशेने खेळ आहे. ओव्हर द कर्टन चेंडू ट्रॅव्हल झालाय. ओव्हर द कर्टन चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धाव्याने धावफलक 11 स्कोर कार्ड वरती आहे. अकरा धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड. चला करेक्शन आपण करतोय. 12 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. इथे मात्र फडका चांगला पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी चौकार आलाय. धावांचा विचार केला 16 धावा धावफलकावरती आहेत. बोक्याच्या क्षणी केफच्या फळीतून चौकार आलाय. एका बाजूला क्रिस 11 आणि त्यांच्या विपक्ष स्काय रायडर असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. इथे अजून एक ब्लॉक होलचा वापर, अजून एक ब्लॉक होलचा वापर. धावांचा विचार केला सिंगलने अर्थातच धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती आहे. 17 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटक आहे. 15 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. बॉलिंग मार्क वरती साईला इंट्रोड्यूस केलं गेलं.
शेवटचा अंतिम षटक आहे. 17 धावा धावफलकावरती आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष सेकंड राऊंड मध्ये तुम्ही पाहतायत. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्वतःला झोकून दिलं तिथे. साहिलला आपण पाहिलं, उडता हुआ साहिल. महत्वाच्या 3 धावा साहिलने वाचवल्यात मोक्याच्या क्षणी. अप्रतिम स्टॉप थ्रू द पॉइंट. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होत होता. जावा मॅचच्या दिशेने. चौकारने मात्र धावफलक 22 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र फुलर लेनचा बॉल. बॅटरला तिथे जज केलं होतं साईने, कारण साईकडे सुद्धा ओपन क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा तो वापर करतोय. धावांचा विचार केला, धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटच्या रूपामध्ये अजूनही धक्का लागतोय. रनआउटच्या रूपामध्ये धक्का आहे. धावफलकाचा विचार केला, 23 धावा धावफलकावरती आहेत. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर बबनला अर्थातच इंट्रोड्यूस केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचची जर्सी सुद्धा आपण त्याच्या खांद्यावरती पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती बबनला इंट्रोड्यूस केला गेला. 1 बॉल 2 ची गरज असताना स्वीपच्या पद्धतीतून तो चौकार आला होता. चला स्पीडअप करायचंय. बॉलचा विचार केला, अजून येणारा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल लेनचा बॉल. 1 धाव तर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलक 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत फक्त 24. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने स्काय रायडर संघाने गोलंदाजी केली आहे ना, कौतुकास्पद राहिली आहे. पॅडल स्वीप. मोक्याच्या क्षणी अजून एक चौकार आलाय बबनच्या फळीतून, आणि हा चौकार मात्र धावफलकाला घेऊन जाणार आहे तब्बल 28 या स्कोर कार्डवर. 29 धावांचं आव्हान आहे. 29 इज अ टार्गेट. नेक्स्ट मॅच टॉस साठी लगेचच यायचंय कर्णधार. आपण सातत्याने कॉल देतोय. एका बाजूला अर्थातच श्रेयांश मंच 11 मलाड आणि त्यांच्या विपक्ष आई गावदेवी बॉईज दहिसर. कॅप्टन टॉस साठी या. श्रेयांश मंच 11 मलाड आणि आई गावदेवी बॉईज दहिसर. सातत्याने आपण तिसरा कॉल देतोय. कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं बंधनकारक आहे.
जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने, जिथे एका बाजूला आपण पाहिलं श्रेयांश मंच 11 मलाड आणि त्यांच्या विपक्ष आई गावदेवी बॉईज दहिसर. रोहितला मी विनंती करेल, एका बाजूला मलाड आणि त्यांच्या विपक्ष दहिसर. मलाड विरुद्ध दहिसर. प्रशांत कॉल केलं गेलंय आणि प्रशांत इथेच. तर अर्थातच कालच्या दिवसामध्ये सुद्धा तू सामने बघितले असतील. कसं वाटतंय क्रीडांगण, कसं वाटतंय? अर्थातच खूप जास्त प्रेक्षक राजा क्रीडांगणावरती आहे. हे टुर्नामेंट मी आधी पण खेळलो आहे. हे टुर्नामेंट खेळायची आमची इच्छा होतीच आणि आम्हाला यावर्षी एंट्री भेटली. महत्वाचा प्रश्न, टॉस तू जिंकलाय, काय घेणार आहेस? प्रथम आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करू, जास्त वेळ घेणार नाही. ऑल द बेस्ट. टॉस जर तू जिंकला असता तर काय घेतलं असतं? मी पण सेमच केलं असतं. त्याला जास्त वेळ घेणार नाही. शेवटचा प्रश्न, या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? काल सुद्धा ही संपूर्ण स्पर्धा तू लाईव्ह बघितली असेल. प्रेक्षक राजा अतूट संख्येने ते उपलब्ध झालाय. सबसे मेन तो अच्छा है कि हम लोग के साइड में टूर्नामेंट हो रहा है. अभी मेलविन भी हो रहा है तो वही पट्टे में हो रहा है, पर ये साइड में हम लोग का पहला टूर्नामेंट है ₹1,00,000 का. सर चलिए ऑल द बेस्ट आपके आने वाले अर्थ जरूर मैच के लिए. जाऊया मॅचच्या दिशेने, वेळ आपल्याकडे कमी आहे. कमी दाबाचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र जावं लागणार आहे बॅटरला. चुकी करतोय, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावरतीच जावं लागेल बॅक टू द पवेलियन बॅटरला. न्यू बॅटर महेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. महेश वरती इथून जबाबदारी धावा करायची आहेत. स्ट्राईक एंड वरती साई, बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे. अजून एक रनआउटची संधी निर्माण झाली असती. कुणाल तिथे चेंडू खाली होते. इथे फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे, अभिषेकने केली आहे चुकी. फेकी सुद्धा ॲक्युरेट झाली होती, परंतु अभिषेक मंडल या चुकी करतोय. राईट हँडेड बॅटरला मिळालेलं जीवनदान या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे फटका चांगला आहे, साईच्या फळीतून दमदार असरदार कार्पेटला रोल करत चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. 4 धावेने धावफलक 8 या स्कोर कार्ड वरती आहे. 29चा पाठलाग करायचा होता. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. साईला माहिती आहे ज्या धावांची गरज होती त्या धावा आल्यात. इथून मात्र जास्त काही करण्याची गरज मला नाहीये. मॅच मध्ये टिकून राहण्यासाठी माझं विकेटवरती टिकून राहणं गरजेचं आहे. एका धाव्याने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 29चा पाठलाग करायचा होता, म्हणजे समीकरणे येणाऱ्या 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 20 धाव्यांची गरज आहे. किंवा शॉर्ट ब्रेक देऊया डीजे मास्टरला संधी. यस डीजे, होऊन जाऊ दे. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला आपण तर जाऊन पोहोचेल तब्बल 10 या स्कोर कार्डवर. पुल केलंय, एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे एका धावेच्या मदतीने. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 11 स्कोर कार्डवर.
वाईट बॉलचे संकेत येत आहेत. चेंडूचा विचार केला आतापर्यंत तब्बल 2 बॉलचा खेळ झालाय आणि धावफलकावरती धावा 12 आहेत. इथे फटका चांगला आहे. साईच्या फळीतून जर्सी नंबर 10 ला बीट करणं थोडस कठीण गेलंय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. साई पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे 15 स्कोर कार्डवर. कारण साईला सुद्धा माहिती आहे जास्त घाई करून चालणार नाहीये. या मॅच मध्ये अजूनपर्यंत पकड बनवली आहे. चेंडूचा विचार केला आतापर्यंत अर्थातच शेवटचा बॉल म्हणजे पॉवर बॉल असणार आहे. पॉवर बॉल म्हणजे साईकडे संधी आहे धावा डबल करण्याची. 15 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर बॉल वरती गोलंदाज की फलंदाज कोण हवी ठरेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पॉवर बॉल आहे. पॉवर बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलरने सुद्धा न्याहालय वेट केले तिथे. इथे मात्र वाईट बॉल म्हणजे अर्थातच 2 धावा मिळणार आहेत. तब्बल 17 धावा धावफलकावरती आहे. 17 ऑन द स्कोर कार्ड. प्रेशर 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 पॉवर बॉलचं प्रेशर आणि पॉवर बॉल कंटिन्यू आहे. आणि प्रशांत चषकाची खासियत आहे पॉवर बॉलने अनेक वेळा सामने बदललेत आणि तो हा सामना सुद्धा असेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. 17 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड वरती आहेत. साई बॅकफुट वरती गेले जागा बनवली म्हणजे या एका बॉल वरती तब्बल 3 धावा आल्यात. 4 धावा आल्यात. 4 या एका बॉल वरती 4 धावा आल्यात. तब्बल धावफलक 19 या स्कोर कार्ड वरती आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 12 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. पॉवर बॉलने आपली जादू दाखवली आहे. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन होतं परंतु आता 12 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. टायमर ऑन आहे. आपल्या एवढं लक्ष द्यायचंय. मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र वाईट बॉल. चिक चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. इथे मात्र फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 21 या स्कोर कार्डवर. 21 धावा धावफलकावरती आहेत. नऊ धावा अजूनही बनवायचे आहेत. खूप चांगली मॅच अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल स्काय रायडर थोडासा अंडरडॉग संघ होता परंतु त्या अंडरडॉग संघाने अजूनपर्यंत इम्प्रेस केलं. स्पेशली जी बॉलिंग युनिट आहे ना घाटकोपर संघाशी इम्प्रेसिव्ह राहिली आतापर्यंत. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 22.
स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. साईला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. थोडंसं चेंडू स्किड झाला आणि मोक्याच्या क्षणी साई बाद झालाय. इथून मात्र विकेट या मॅचचं टर्निंग पॉईंट ठरेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण समोर सुद्धा आपण पाहिलं क्रिस 11 सारखा एक जुना जाणता संघ अंडरम क्रिकेट विश्वामधील आहे. नऊ मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. न्यू बॅटर वैभवला इंट्रोड्यूस केलं गेलं. चला स्पीडअप करायचंय. अभिषेक आपल्याला पुन्हा एकदा आपण वॉर्न करतोय, वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रा. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर 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 आणि प्रेशर आपल्यावरती वाढवणार आहे. इथे मात्र संधी होती. विकेट किपर चुकी करतोय. वाईड बॉल आहे. विकेट किपर चुकी करतोय. इथे मात्र वाईड बॉल. ऑलरेडी तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि तुम्ही खर्च जास्त करतायत. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या स्कोर कार्डवर. 8 मध्ये 6 ची गरज आहे. 2 to go. 8 मध्ये 6 धावांची गरज. इथे मात्र अजून एक वाईड बॉल. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पाचची गरज असणार आहे. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने स्काय रायडर संघाने गोलंदाजी अर्थाचं सांभाळली पहिल्या इनिंग मध्ये आणि या इनिंग मध्ये आपण चांगली फलंदाजी पाहतोय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ए सिंगल गली रिजन वरती कंप्लीट होणार आहे वनडीच्या रूपामध्ये. म्हणजे धावफलकावरती 25 धावा आहेत. आता गरज आहे फक्त आणि फक्त 4 धाब्यांची. लास्ट बॉल आहे. या ओव्हरमध्ये लास्ट बॉल वरती जर सिंगल आला ना तर पूर्णपणे प्रेशर बॉलिंग टीम वरती असणार आहे. समीकरणाचा विचार केला 4 धाब्यांची गरज आहे. 6 मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. चला स्पीडअप करायचंय. 4 धाब्यांची गरज आहे. चला स्पीडअप करायचंय प्लीज. समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एकच धावेने समाधानी व्हावं लागेल. धावांचा विचार केला 26 धावा आहेत. अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये इथूनही ट्विस्ट निर्माण होऊ शकतो.
कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाहीये. 3 धावांची गरज सध्या अजूनही आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रशांत चषक 2025 मधला सेकंड राऊंडचा आजच्या दिवसातील सामना तुम्ही पाहतायत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही फिल्डर्स बीट झाले तिथे. दोन्ही फिल्डर्सला सुद्धा बॉल कलेक्ट करता आला नाही आणि त्याच्या रूपामध्ये लेग बाईसची धाव आहे. आणि यावेळी धावा येणं महत्वाचं आहे. धावा कुठून येत आहेत त्याला महत्व नाहीये, कारण संघाला जिंकवण्यासाठी धावा धावा आणि धावांची गरज आहे. 27 धावात मॅच अजूनही बाकी आहे. 4 मध्ये 2 ची गरज आहे. अटॅकिव्ह फील्ड सेटअप आपण पाहतोय. पूर्णपणे घेरलाय फलंदाजाला. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाचा वापर, इन टू द गॅप, इन टू द फेन्स, येतोय चौकार. हार्डलक क्रिस 11 चांगला खेळ तुम्ही दाखवलाय आणि त्यांच्या विपक्ष कौतुक करावं लागेल. स्काय रायडर पहिल्यांदा अर्थातच इथे दाखल झाले प्रशांत चषकाच्या 14व्या पर्वामध्ये आणि अर्थातच पुढच्या फेरीसाठी सुद्धा पात्र झाला. जाऊया मला मॅच कडे वेळ न घेता. हैदर अली कुठे असेल प्लीज लगेच संपर्क करायचा आहे कॉम्बॉक्सशी. हैदर अली सर कुठे असतील कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच चला मॅन ऑफ द मॅचचा अर्थातच मानकरी आपण पाहतोय मिस्टर साई. लिटिल मास्टर ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला साई या लगेचच. हैदर अली कुठे असतील लगेचच कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जँगो सरांना सुद्धा विनंती असेल कुठे असतील कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. महाराज मॅचचा मानकरी आपण पाहतोय साई. तर साई काय म्हणशील? अर्थातच एक मोठी स्पर्धा आहे, परंतु स्काय रायडर संघ अर्थातच आपण पाहिला नव्याने प्रशांत चषकामध्ये दाखल झालाय. काय म्हणशील? बटवाडीमध्ये तर सातत्याने तू चांगलं क्रिकेट खेळतो, ओपनचं क्रिकेट तो आता मागच्या काही हंगामापासून खेळतोय. या स्पर्धेबद्दल या क्रीडांगणावरची अर्थाचं काय म्हणशील? मी तर ही टुर्नामेंट मी दरवर्षी खेळतो. आम्ही तर माझी एरियाची टीम घेऊन मी आज 2 मॅच तरी जिंकलोय. बाहेरच्या टीममध्ये खेळलो, याआधी कधी मी जिंकलो नव्हतो. माझी टीम घेऊन सेमीफायनलला म्हणजे पोचलोय आम्ही लोक. म्हणजे त्या देवाच्या बॉलिंगमुळे आम्ही लोक एवढं वर आलोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? कसं वाटतंय क्रीडांगणावरती खेळून? कारण ऑलमोस्ट आपण पाहिलं 11 सव्वा 11च्या उडचा टाइम झाला तरी सुद्धा क्राऊड मोठ्या संख्येने. भटवाडीमध्ये सुद्धा आपण सातत्याने असं पाहतो की क्राऊड शेवटच्या मॅच पर्यंत असतो. त्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे. दरवर्षी होते, दरवर्षी खेळतो मी. झाले 2 वर्ष खेळतोय. हा माझा 3रा वर्ष असेल मी खेळतोय. तर अर्थातच महाराज मॅचचा मानकरी विनंती करेल मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया. एकदा साईसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चला साईने मात्र ही मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा देवाला दिली आहे. त्याला देवा आपण सुद्धा यायचंय. देवा जर आवाज पोहोचत असेल तर देवा या. वय वर्ष 17, भेदक गोलंदाजीचा मारा देवाने केलाय. फक्त आयोजकांच्या मार्फत ही सूचना आहे की टी शर्ट साई तुलाच परिधान करायचं आहे, कारण यांचं रूल आहे टी शर्ट परिधान करणं कंपल्सरी आहे. जाऊया लगेच नेक्स्ट मॅच कडे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहिला. साईने स्वतःच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलंय देवाला. जँगो सर कुठे असतील कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.